So in this you can observe these are the three divisions of biosphere, in which you can observe the these three different factors, right? So in this atmosphere, hydrosphere झालं, लिथोस्फिअर. आता या सर्वाचा जो काही एक अभ्यास केला जातो, ज्या सायन्समध्ये अभ्यास केला जातो, या सायन्सला या ठिकाणी म्हटलं जातं इकॉलॉजी. बरोबर आहे. इकॉलॉजी म्हणजे काय, तर इट इज द सायंटिफिक स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द लिव्हिंग सिस्टीम अँड देअर एन्व्हायरमेंट. बरोबर. त्याच्यामध्ये काय, या प्रकारची ही इकॉलॉजी आहे की या इकॉलॉजीमध्ये आपण बघतो की यू कॅन ऑब्झर्व इन दी सायंटिफिक स्टडी ऑफ द इंटरॅक्शन बिटवीन दी लिव्हिंग सिस्टीम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे जे काही या एन्व्हायरमेंटमध्ये जेवढे काही घटक आहेत, या घटकांमधला एकमेकांमधला काय ऍक्च्युली आपल्याला इंटरॅक्शन यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे काय, आता जसं की से फॉर एक्झाम्पल वी आर दी ऑर्गॅनिझम्स, वी आर दी ह्युमन बिंग्स. बरोबर. आपण ह्युमन बिंग्स आहोत आणि ह्युमन बिंग्स असल्या कारणानं किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीची आवश्यकता आहे. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर. या तीन गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत साधारणतः जगण्यासाठी. बरोबर की नाही. तर मग यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला अन्न म्हणून जे काही या ठिकाणी प्लांट मटेरियल आहे किंवा प्लांट मटेरियल पासून तयार होणारे जे काही सीड ग्रेन्स आहेत त्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपण त्यावरती डिपेंड आहोत, म्हणजे आपली त्यासोबत इंटरॅक्शन आहे. बरोबर आहे की नाही. त्यानंतर दुसरं आहे बघा, अन्न असेल, वस्त्र असेल, म्हणजे कपड्यासाठी आपण पुन्हा त्या प्रकारच्या काही प्लांट मटेरियलवरती डिपेंडंट आहोत. मग यामध्ये महत्वाचा सोर्स आहे तो म्हणजे कॉटन, राईट, किंवा इतर बाकीचे देखील सोर्सेस आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आपण त्याच्यासोबत इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नाही तर आपल्याला आवश्यक असणारे जे काही समजा ऑक्सिजन असेल किंवा टेम्परेचर असेल किंवा ह्युमिडिटी आहे, मॉइश्चर आहे, हे सगळं ना सगळं काही जे काही फॅक्टर्स आहेत, टेम्परेचर असेल, सगळं काही, सूर्यप्रकाश आहे, म्हणजे आपण कुठल्या ना कुठल्या तरी प्रत्येक घटकावरती काय आहे, अवलंबून आहे किंवा आपलं त्याचं काही ना काहीतरी आपल्याला या ठिकाणी रिलेशन पाहायला मिळते. आता एक साधं सोपं एक्झाम्पल घ्या. या पृथ्वीवरती समजा जो काही पालापाचोळा किंवा जो काही कचरा निर्माण होतो, या कचऱ्याला विघटन करण्यासाठी, याचं डिग्रेडेशन करण्यासाठी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम जर काही नसते तर मग काय आलं असतं, तर मग मात्र आपल्याला हे मोठमोठे ढीगच्या ढीग आपल्याला झालेले पाहायला मिळाले, आहे की नाही. सो दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. their relationship or their interaction between the environment is also important, and therefore their interaction of living systems and their environment is studied under this science that is we called as the ecology. अलग लक्षात, इकॉलॉजी कॉन्सेप्ट लक्षात आली तुम्हाला. तर याच्यामध्ये पहा ऑब्जेक्टिव्ह काय इकॉलॉजीचे किंवा याच्यामध्ये काय महत्त्वाचा फॅक्टर्स हे केलं जाईल, कव्हर केलं जाईल. तर यामध्ये इकॉलॉजी डिस्कवर्स अँड अंडरस्टँड्स द रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड देअर एन्व्हायरमेंट. इकॉलॉजीमध्ये काय काय आपल्याला अंडरस्टँड होतं की जे काही लिव्हिंग थिंग्स आहे, बायोटिक फॅक्टर्स आहेत आणि त्यासोबत असणारे अबायोटिक फॅक्टर्स, यामध्ये कशा प्रकारची रिलेशनशिप आहे, कशा प्रकारे ते एकमेकावरती डिपेंडंट आहे, त्यामधून कशा प्रकारे एनर्जी फ्लो होत असतो, फूड चेन कशा प्रकारची आहे, या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी इकॉलॉजीमध्ये स्टडी केल्या जातात आणि हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर याच्यामध्ये ही इकॉलॉजी आहे. आणि मग या इकॉलॉजीलाच इकॉलॉजीचं ज्या ठिकाणी आपण स्टडी करतो ती म्हणजे इकोसिस्टीम. ओके. सो इकोसिस्टीम म्हणजे काय पुन्हा, आता इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंट यामध्ये काय फरक आहे, तर हे पहा, एन्व्हायरमेंट म्हणजे सगळ्याच गोष्टी, बायोटिक अबायोटिक असतील किंवा पूर्ण पृथ्वीवरती असणारं जे काही लेअर आहेत, हे तीन लेअर जे आपण म्हटलं आधीच्या याच्यामध्ये, किंवा हे जे तीन प्रकार आहेत, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर, हे सर्व काही मिळून या ठिकाणी एन्व्हायरमेंट तयार झालं. ठीक आहे. पण मात्र या एन्व्हायरमेंटमध्ये असे काही आपल्याला काही ठराविक भूखंड पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी एक ठराविक प्रकारची कंडिशन आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि मग त्या ठिकाणी स्पेसिफिक टाईपचे बायोटिक फॅक्टर्स आणि स्पेसिफिक टाईपचे अबायोटिक फॅक्टर्स असलेले आपल्याला दिसतील. कशा प्रकारे हे, जसं की या ठिकाणी पहा, तुम्ही पाहू शकाल की एक ॲक्वॅटिक इकोसिस्टीम,
इकोसिस्टीमचे प्रकार सांगतो तुम्हाला दोन, ॲक्वाटिक इकोसिस्टीम आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. डेझर्ट इकोसिस्टीम, बरोबर, काय डेझर्ट इकोसिस्टीम. तर अशी पूर्ण जी काही इकोसिस्टीम आहे, म्हणजे काय, जसं आता ॲक्वाटिक इकोसिस्टीमचं आपण उदाहरण घेतलं, म्हणजे काय की अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये या ठिकाणी वॉटर इज अ मेन कंपोनंट ऑफ दॅट इकोसिस्टीम. आणि या वॉटरमध्ये राहणारे किंवा ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटमध्ये राहणारे सगळे काही जलचर प्राणी असतील, पक्षी असतील, सॉरी फिश असतील, किंवा मग इतर बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, अल्गी असतील, सियानोबॅक्टेरिया असतील, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील, बरोबर. आणि त्याचबरोबर या पाण्याच्या आजूबाजूला वाढणारे सर्व काही ऑर्गॅनिझम्स, या पूर्ण या सिस्टीमला काय म्हणायचं आहे, इकोसिस्टीम असं म्हणायचं. इकोसिस्टीमची डेफिनेशन काय केली पहा, it is a biological community of interacting organisms and their physical environment. Okay, biological community of interacting organisms and their physical environment. In general uses, a complex network or interconnected system we call as the ecosystem. इकोसिस्टीम म्हणजे काय म्हटलंय, जी काही बायोलॉजिकल कम्युनिटी आहे, कम्युनिटी म्हणजे पूर्ण सगळे काही ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणचे, हे ऑर्गॅनिझम्स यामध्ये इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळते काही त्या फिजिकल एन्व्हायरमेंट सोबत. म्हणजे जसं की आता ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये म्हटलं आपण की पाणी जे आहे, वॉटर इज द मेन रिसोर्स, आहे की नाही, वॉटर इज द मेन फॅक्टर. आणि मग या पाण्यावरती डिपेंड असणारे इतर बाकीचे बायोटिक किंवा बायोलॉजिकल कम्युनिटीज, या सर्व काही एकत्र येऊन एक प्रकारची जी काही सिस्टीम तयार झाली एन्व्हायरमेंटमध्ये, ठराविक सिस्टीम, त्याला म्हटलं आपण इकोसिस्टीम. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जसं की ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे पाणी आणि त्या पाण्याच्या सभोवतालची. डेझर्ट इकोसिस्टीम म्हणजे काय, डेझर्ट म्हणजे सगळी त्या ठिकाणी महत्त्वाचं फॅक्टर असणारे रेती, आणि ही रेती जी आहे या रेतीच्या सभोवताली असणारे झिरोफायटिक प्लांट असतील, किंवा काही रेप्टाईल्स असतील, म्हणजे सरपटणारे प्राणी असतील, आहे की नाही. त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे काही असतात बघा, सरडे असतील, किंवा मग वेगळ्या प्रकारचे काही स्नेक्स असतात, हे सर्व काही त्या ठिकाणी त्या डेझर्टमध्ये असतात. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये आपण काय पाहतो, नॉर्मल मेसोफायटिक प्लांट, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे ग्रॅझिंग ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स आणि पशु पक्षी, या सर्वांनी बनलेली ही टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे. म्हणजे जमिनीवरती ज्या ठिकाणी प्लांट आहे, ग्रासेस आहेत, पाणी पाऊस व्यवस्थित सगळं काही नॉर्मल कंडिशनला आहे, अशा सिस्टीमला म्हणायचं आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. So this ecosystem, which is the community of living organisms in conjunction with the non-living components of their environment, and in these you can observe the air, water, and mineral soil interacting as a system. So these biotic and abiotic components are regarded as linked together through the nutrient cycles and energy flow. Okay, so these biotic and abiotic components are regarded as linked together through the nutrient cycle and energy flow, and ecosystems are defined by the network of interactions among organisms. Okay, so ecosystem काय आहे? Ecosystem are defined as the network of interaction among the organism and between the organisms and their environment. So they can be of any size, कुठल्याही साईजचे असू दे किंवा कुठलाही एन्व्हायरमेंट असू दे, बट युजली दे आर कंपास स्पेसिफिक लिमिटेड स्पेस, राईट. ऑल्दो so in this you can observe the ecosystem, or some scientists say that the entire planet is an ecosystem. काही जणांचं काय म्हणणं आहे की पूर्ण एंटायर प्लॅनेट जे आहे, हे एंटायर प्लॅनेट हे या ठिकाणी इकोसिस्टीम म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. नो डाऊट इकोसिस्टीमच आहे, पण त्याच्यामध्ये देखील आपल्याला पुन्हा काही टाईप असलेले आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यानुसार मग आपण या 3 टाईपच्या इकोसिस्टीम साधारणतः सांगू शकतो, किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन काही इकोसिस्टीम तयार होतील. त्यापैकी एक आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये पुन्हा 2 टाईप पडतात पहा, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आणि मराईन वॉटर इकोसिस्टीम. फ्रेश वॉटर म्हणजे जे काही गोड पाणी आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती साचलेलं जे काही पाणी असतं, पावसाचं पाणी, हे गोड पाणी असतं, हे काय फ्रेश वॉटर ज्याला म्हणतात. मग या वॉटरच्या सभोवती जसं एखादं धरण असेल,
मोठा डॅम असेल किंवा लहानसं तळं असेल, त्या ठिकाणी देखील आपल्याला वेगळ्या प्रकारचं आपल्याला इकोसिस्टम पाहायला मिळतं, वेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किंवा मग मराईन इकोसिस्टम आहे, म्हणजे काय, समुद्र किंवा महासागर त्या ठिकाणी आढळणारे पूर्ण इकोसिस्टम. दुसरा टाईप केला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. मग आता या टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे काय, की जमिनीवरती असणारे पूर्णपणे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा जमिनीवरती आढळणारे हे बायोलॉजिकल किंवा अबायोटिक फॅक्टर्स. मग यामध्ये पहा, फॉरेस्ट इकोसिस्टम केली आपण, ॲग्रिकल्चर इकोसिस्टम सांगू शकतो आपण, अर्बन एरिया, त्यानंतर मग अर्बन असेल किंवा रुरल एरिया असेल, ह्या सर्वांपासून ही टेरेस्ट्रियल इकोसिस्टम तयार झाली बाहेर मिळते. फॉरेस्ट त्याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे, राईट. त्यानंतर डेझर्ट इकोसिस्टम आपल्याला सांगता येते. आईस जे आहे, ज्या ठिकाणी आईसलँड आहे किंवा जसं की अंटार्क्टिका खंड आहे, ज्या ठिकाणी पूर्णपणे बर्फाळ प्रदेश आहे, अशा ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टम आपल्याला पाहायला मिळते. अशी ही पूर्णपणे इकोसिस्टमची कॉन्सेप्ट आहेत आणि त्यामध्ये काही टाईप्स पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो इन दिस फर्दर वर्ड्स यू हॅव ऑब्झर्व the ecology, the study of reciprocal relationship between an organism or a group of organism, okay, or a group of organism that group of organism and environment, right. So in this you can observe the environment literally means the surroundings. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, की आपल्या सभोवतालचं जे काही सराउंडिंग आहे याला आपण म्हणणार आहे एन्व्हायरमेंट, राईट. त्यानंतर द एन्व्हायरमेंट इज द ॲग्रिगेट ऑफ ऑल दोज थिंग्स अँड सेट ऑफ द कंडिशन्स which directly or indirectly influence not only the development or growth and quality of life of individuals, organism, but also the community at a particular space. पहा किती मोठी कॉन्सेप्ट दिली. पहा एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, की एन्व्हायरमेंट हे जे आहे हे या ठिकाणी सगळ्या ज्या काही थिंग्स आहेत, म्हणजे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, मग या ठिकाणी बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जे आहेत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप पाहायला मिळते. नॉट ओनली फॉर द डेव्हलपमेंट ऑर ग्रोथ बट ऑल्सो क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो द कम्युनिटीज ॲट अ पर्टिक्युलर स्पेस. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जी काही कम्युनिटी पाहायला मिळते, या सर्व गोष्टींमध्ये एक थोडंसं अगदी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपल्याला कधी कधी वाटेल, पण सगळ्याच गोष्टीला एन्व्हायरमेंट असं म्हणायचं. सर्व ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला हे सर्व काही कशामध्ये येतात, एन्व्हायरमेंट. आलं का लक्षात. तर याच्यामध्ये विच इज कंप्राइज्ड ऑफ ए नंबर ऑफ फॅक्टर्स विथ विच इंटरॅक्ट विथ वन अनदर and they are also influence the response of the organism. Okay, it comprised of number of factors which interact with one another and they are also influence the response of the organism. So any external force, substance or conditions affecting the organisms in any way is referred to environmental factors. आता पहा, ह्या एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सबस्टन्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या काही कंडिशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे काही घटक आहेत, हे सर्व काही घटक मिळून जे काही एन्व्हायरमेंट तयार होतं या घटकांना या ठिकाणी आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. यामध्ये काय काय येते पहा, साधारणतः सॉईल, मॉइश्चर म्हणजे वॉटर असेल किंवा वॉटर वेपर्स असतील, विंड असेल किंवा ज्याला आपण म्हणूया ॲटमॉस्फिअर, ठीक आहे नाही. नंतर टेम्परेचर आहे, सनलाईट आहे, लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा बायोटिक फॅक्टर्स आहेत. सो दीज ऑल आर वी कॉल्ड ॲज द फॅक्टर्स ऑर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. काय म्हणलं याला, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असं म्हणायचं, राईट. त्यानंतर काही नॅचरल प्लेसेस आपल्याला या एन्व्हायरमेंटमध्ये पाहायला मिळतात. नॅचरली जसं की आपल्याकडे एखादं फॉरेस्ट असते बघा, अनडिस्टर्ब फॉरेस्ट. नॅचरल प्लेसेस वेअर द ऑर्गॅनिझम्स ऑर कम्युनिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स दे आर लाईव्ह इन दॅट प्लेस वी कॉल्ड एज द हॅबिटॅट. त्या प्लेसला किंवा त्या ठिकाणाला काय म्हणलं जाते,
हॅबिटॅट असं म्हटलं जातं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल पहा, टायगर आहे की नाही, सिंह आहे किंवा लायन असेल, या या पर्टिक्युलर टाईपच्या ऑर्गॅनिझमचा एक अधिवास कोणता असणार आहे की जंगलामध्ये, जे डीप फॉरेस्ट असेल, घनदाट जंगल असेल आणि त्या जंगलामध्ये इतर बाकीचे हार्बिव्होर्स असले पाहिजेत. महत्वाची गोष्ट म्हणजे जसं हरिण असतील, काळवीट असेल, तर बाकीचे जे काही प्राणी आहेत अशा ठिकाणी या प्रकारच्या ह्या टायगरला असेल किंवा लायन्सला या ठिकाणी हॅबिटॅट उपलब्ध होईल. बरोबर. किंवा थोडक्यात एक लक्षात घ्या, आता कमळाचं झाड, कमळ असेल तर कमळ कुठे येणार, जंगलामध्ये येणार, तुमच्या खडकावरती येणार आहे का, नाही. त्याला त्या प्रकारचं ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट असेल त्याच ठिकाणी ते येणार आहे, किंवा मग त्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटला काय म्हणायचं, त्याची हॅबिटॅट असं म्हणायचं. सो इन these are the natural place where the organism or communities of organisms they are live, ते जगू शकतात त्या ठिकाणी, त्यांना त्या ठिकाणी आवश्यक असणारे सर्व काही फॅक्टर्स उपलब्ध आहेत, अशा प्रकाराला म्हणायचंय हॅबिटॅट. So in this habitat implies a particular set of environmental factor. हॅबिटॅट म्हणजे काय, की ज्या ठिकाणी काही पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत in a given locality, and it is therefore generally used in a more concrete sense than the environment. कॉन्क्रीट असे महत्वाचे फॅक्टर्स त्या ठिकाणी फिक्स आहेत. सो दे आर एक्झाम्पल लाईक सपोज वॉटर इज द हॅबिटॅट, वॉटर इज द हॅबिटॅट ऑफ ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. बरोबर. वॉटर ही काय महत्वाची हॅबिटॅट आहे कोणासाठी, जसं की ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स असतील, जसं की फिश असेल किंवा मग क्रॅब्स असतील, राईट, किंवा मग श्रिम्प्स असतील, किंवा मग जे काही जलचर प्राणी आहेत, अल्गी आहेत, ब्रायोफाइट्स आहेत, सियानोबॅक्टेरिया आहेत, या सर्वांना या ठिकाणी वॉटर जी आहे ही महत्वाची हॅबिटॅट, किंवा त्याच प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये त्याच प्रकारच्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ते त्या ठिकाणी सर्वाइव्ह होतात. सो देअरफॉर दिस टाइप ऑफ हॅबिटॅट फॉर न्यूमरस टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स इज लँड. जमीन जी आहे ही जमीन काय, वेगळ्या प्रकारचे जे काही टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आहे, जमिनीवरती राहणारे जे काही ऑर्गॅनिझम आहेत, या सर्व काही ऑर्गॅनिझम्सला या ठिकाणी लँड आपण ज्याला म्हणू, जमीन जी आहे ही या ठिकाणी हॅबिटॅट म्हणून या ठिकाणी काम करते. सो इन दिस aquatic habitat comprises three major categories. मगाशी तुम्हाला सांगितलं मी की वेगळ्या प्रकारचे हे इकोसिस्टीम आहेत. सपोज से फॉर एक्झाम्पल, आता ही एक प्रकारची हॅबिटॅट ॲक्वॅटिक हॅबिटॅट पाण्याच्या ठिकाणी असतात. ती या पाण्याच्या हॅबिटॅटचे पुन्हा काही 3 प्रकार आपल्या करता येतील, जसं की फ्रेश वॉटर हॅबिटॅट. कोणती? फ्रेश वॉटर हॅबिटॅट, मराईन वॉटर हॅबिटॅट, आणि तिसरी आहे ब्रॅकिश वॉटर हॅबिटॅट. आता फ्रेश वॉटर हॅबिटॅट म्हणजे काय, तुम्हाला मग सांगितलं की ज्यामध्ये जसं की टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंटमध्ये थोडक्यात जेवढे काही गोड्या पाण्याचे तळे असतील, सरोवर असेल, किंवा मग एखादं ज्याला आपण म्हणूया धरण असेल, ज्या ठिकाणी फ्रेश वॉटर आहे, या फ्रेश वॉटरला काय म्हणायचं, फ्रेश वॉटर हॅबिटॅट. सिंपली गोड्या पाण्याचे. दुसरा प्रकार आहे मराईन वॉटर, म्हणजेच काय तर सॉल्टी वॉटर, किंवा ज्याला आपण म्हणतो समुद्राचं पाणी. समुद्र हे महासागर आहे, अशा ठिकाणी जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, अशा ठिकाणी जे काही वातावरण आहे, हॅबिटॅट आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज मराईन हॅबिटॅट. आणि तिसरा प्रकार आहे बघा ब्रॅकिश हॅबिटॅट. ब्रॅकिश म्हणजे काय, या दोन्हीच्या मधला मिक्स, म्हणजे ज्या ठिकाणी सपोज नद्या ज्या आहेत, या नद्या समुद्राला ज्या ठिकाणी येऊन मिळतात, मग अशा ठिकाणी थोडंसं गोडं आणि खारं असं प्रकारच आपल्याला पाहायला मिळतो. इंटरमिडिएट प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्याला खाडी असं म्हटलं जाते पहा बऱ्याच वेळेला, किंवा मग इस्युरियन एरिया असं देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारला या ठिकाणी म्हणायचं ब्रॅकिश हॅबिटॅट. ठीक आहे. ॲक्वॅटिक हॅबिटॅटच्या पुन्हा ह्या 3 हॅबिटॅट करून टाकले. मग याच्यामध्ये बायोस्फिअर बघा. आता बायोस्फिअर कॅन बी डिव्हायडेड इंटू मेनी मेजर कॅटेगरीज. मग अशी बघितलं आपण बायोस्फिअरचे 3 प्रकार केले. बायोस्फिअर म्हणजे काय, की अशा प्रकारचे एन्व्हायरमेंट की ज्या ठिकाणी बायोलॉजिकल, ज्याला आपण म्हणूया बायोटिक फॅक्टर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात अलॉंग विथ दी अबायोटिक फॅक्टर्स. बरोबर. मग या बायोस्फिअरचे 3 प्रकार केले आपण, हायड्रोस्फिअर,
ऍटमॉस्फिअर आणि लिथोस्फिअर. बरोबर. मग पहा याच्यामध्ये ही जे काय बायोस्फिअर आहे, या बायोस्फिअरचे आपल्याला फर्दर वर्ड्स काही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. Okay, so it can be divided into many major categories of land mass, that is called as biomes. बायोस्फिअर जे आहे, या बायोस्फिअरचे काही वेगवेगळ्या महत्वाच्या मोठ्या कॅटेगरीमध्ये, जसं की जमिनीच्याच काही भागांमध्ये जर काही याचे काही आपण डिव्हिजन केलं तर या प्रकाराला बायोम्स असं म्हणतात. त्याला बायोम्स असं म्हटलं जातं. मग बायोम्स काय आहेत? दे आर द डिस्टिंक्ट लार्ज एरिया ऑफ अर्थ. मोठा असा वेगळा असा पृथ्वीचा भूखंड की ज्या ठिकाणी रिलेटिव्हली दे आर अमॉंग होमोजिनस क्लायमेट, म्हणजे एकसारखं क्लायमेट त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा फ्लोरा आणि फाउना हे या ठिकाणी एक स्पेशल टाईपचा असेल. अशा प्रकाराला म्हटलं जातं या ठिकाणी बायोम्स. म्हणजे काय बरं, सी फॉर एक्झाम्पल पहा, डेझर्ट वाळवंट असेल, सहारा वाळवंट आहे किंवा मग कच्छचं वाळवंट आहे. त्या ठिकाणी पहा पर्टिक्युलरली एक मोठा पृथ्वीचा भाग आहे की ज्या ठिकाणी एकसारखं ॲटमॉस्फिअर आहे, एकसारखं त्या ठिकाणी सॉइल कंडिशन आहे, एकसारखा त्या ठिकाणी फ्लोरा आणि फॉना, तो पर्टिक्युलरली त्याच ठिकाणी मिळतो. किंवा मग एखादं फॉरेस्ट असेल, जसं की एखादं मोठं जंगल असेल पहा, जसं की अमेझॉनचं जंगल आहे, आफ्रिकेमधले काही खोरे आहेत, किंवा मग आपल्याकडे भारतामध्ये देखील पश्चिम घाट आहे. बरोबर. वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट, हिमालयन रिजन आहे. बरोबर. हिमालय पर्वतचा पूर्ण भाग जो आहे हा या प्रकारला सगळ्या या मोठमोठ्या रिजन्सला, किंवा मग डेक्कन प्लॅट्यू आहे, गँगेटिक प्लेन्स, किंवा ज्याला आपण गंगा नदीचं खोरं जसं म्हणतो इकडं उत्तर काय झालं, उत्तर प्रदेश वगैरे त्या भागामध्ये. तर हे जे काही प्रकार आहेत या सगळ्याला म्हणायचं बायोम्स. So these biomes are again subdivided into small units, like say for example, each unit with its own particular set of the physical conditions, and therefore these conditions will be small units and they are called as the zones. पुन्हा आता या बायोम्स मध्ये काही ठराविक पुन्हा काही झोन्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं आता वेस्टर्न घाट, पश्चिम घाट जर घेतला आपण, या पश्चिम घाटामध्ये सुद्धा काही झोन आपल्याला पाहायला मिळतात. जसं की मग नॉर्थ वेस्टर्न घाट आहे, सेंट्रल वेस्टर्न घाट आहे, साऊदर्न वेस्टर्न घाट आहे. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा वेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट हॅबिटॅट आहे, फॉरेस्ट टाईप्स आहेत, वेगळ्या प्रकारचे प्लांट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. से फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट बायोम्स. फॉरेस्ट बायोम जे आहे, या फॉरेस्ट बायोमला काही ठिकाणी आपल्याला काय करता येईल, क्लासिफाय करता येईल. जसं की आता से फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी ॲक्वॅटिक कंडिशन आहे. ॲक्वॅटिक म्हणजे पूर्णपणे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये असणारे हे सर्व काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके. मग पाहिजे या ठिकाणी बघा, जसं की समुद्राच्या तळाला तुम्ही जर बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असणारे हे सर्व काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, फिश, कोरल्स असतील, अल्गी असतील, डायटम्स असतील, यापासून तयार झालेले सर्व काही हा प्रकार आपल्याला दिसतो. त्यानंतर या ठिकाणी पहा, you can observe these biomes can be divided into ground zone and canopy zone. इवन दी डेझर्ट बायोम जे आहे, या डेझर्ट बायोमला आपल्याला काही झोन मध्ये क्लासिफाय करता येईल. दे कॅन बी डिवायडेड इंटू सरफेस सबटेरेनियन झोन्स. आहे का? अशा प्रकारे हे काही झोन्स आपल्याला याचे करता येईल. जसं की फॉरेस्टचे केले आपण ग्राउंड झोन आणि कॅनॉपी झोन, म्हणजे पूर्णपणे ज्या ठिकाणी झाकळलेलं किंवा ज्याला आपण म्हणूया ग्रीनरी ज्या ठिकाणी आहे फॉरेस्टमध्ये, भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी प्लांट आहेत, मोठमोठी झाडं आहेत, आणि ते पूर्णपणे ते जंगल जे ते झाकलं गेलेलं असेल, त्या प्रकारच्या झोनला म्हटलं कॅनॉपी झोन. आणि जंगलामध्ये काही ठिकाणी जो काही ओपन स्पेस असेल, राईट, ऑर ॲट द लोअर पार्ट, त्याला ग्राउंड झोन असं म्हणायचं. तर अशी या बायोमचे वेगवेगळ्या प्रकारचे काही झोन देखील आपल्याला झालेले पाहायला मिळतात.
ओशियन आहे म्हणजे जो काही महासागर आहे, या महासागराचे सुद्धा आपल्याला महासागर जो आहे हा एक प्रकारचा बायोम्स आपल्याला या ठिकाणी असलेलं सांगता येईल. सो इन दिस मराइन बायोम्स we got, and they are can be divided into surface, abyssal, intertidal or littoral zones. असे 3 झोन्स आपल्याला साधारणतः या ओशियन्सचे करता येतील. ओके, सो इन दिस अगेन विदिन ईच बायोम्स देअर मे बी न्युमरस हॅबिटॅट. हा प्रत्येक बायोम्स जे आहेत या प्रत्येक बायोम्समध्ये पुन्हा वेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स असले आपल्याला पाहायला मिळेल. फार मोठं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे, पण साधारणतः म्हणजे एक लक्षात घ्या, सुरुवातीला जे या ठिकाणी म्हणलेलं आहे कोणतरी की एन्व्हायरमेंट आहे किंवा इकोसिस्टीम आहे, ही इकोसिस्टीम या इकोसिस्टीमला कम्प्लिटली डिफाईन करणं तितकं काही सोपं नाही. ओके, सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व each biome there may be numerous habitat, each characterized by particular set of conditions, and they are well adapted community of organisms. प्रत्येक बायोम मध्ये काय काय गोष्टी आहेत, वेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स आहेत. प्रत्येक हॅबिटॅट जी आहे ही वेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स पासून त्या ठिकाणी तयार झालेली आहे किंवा त्या ठिकाणी पुन्हा वेगळ्या प्रकारच्या काही कंडिशन आहेत, आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला या कम्युनिटीमध्ये पाहायला मिळते, आणि या कम्युनिटीनुसार वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला देखील या ठिकाणी दिसतील. सो विदिन अ पर्टिक्युलर हॅबिटॅट an individual is generally confined to restricted situations which is called as the ecological niches. आता niches आपण बघितलं, पण मग मात्र या सर्व काही वातावरणामध्ये पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये एखादा इंडिव्हिज्युअल असेल जो जनरली त्या ठराविक कंडिशनला, त्या ठराविक सिच्युएशनमध्ये या ठिकाणी आपल्याला आढळतो, आणि मग अशा कंडिशनला किंवा अशा प्रकारच्या त्या हॅबिटॅटला काय म्हणायचं, इकॉलॉजिकल नीच. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल फिश आहे. आता हे फिश जे आहे हे कोणत्या प्रकारच्या इकॉलॉजिकल नीचमध्ये मिळणार आहे, तर ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये, आहे की नाही. किंवा मग दुसरं काय, एखादं डेझर्टमध्ये आढळणार आहे एखादं सर्प असेल किंवा रेप्टाईल्स असेल, राईट, तो त्या ठिकाणीच आपल्याला आढळलेला पाहायला मिळतो. सो इन दॅट वे दीज आर वी कॉल्ड एज इकॉलॉजिकल niches, right? So in these environmental or the habitat factors influence the characters and compositions of individual plants and plant communities. हे जे काही एन्व्हायरमेंटल किंवा हॅबिटॅट फॅक्टर्स आहेत, हे वेगळ्या प्रकारच्या कंपोजिशनने किंवा त्या ठिकाणी असणारे इंडिव्हिज्युअल प्लांट असतील किंवा काही प्लांट कम्युनिटी असतील त्यापासून तयार झाले आपल्याला दिसतात. एनी फीचर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम्स or its part which enable the organisms to exist under the conditions of its habitat, they are called as adaptation. आता या ठिकाणी कॉन्सेप्ट आली बघा. मग अशा प्रकारचा एखादा ऑर्गॅनिझम किंवा त्याचा काही पार्ट की जो त्या ठिकाणी असणाऱ्या ठराविक प्रकारच्या कंडिशन्स मध्ये त्या ठिकाणी फ्लरिश होतो, राहतो, त्या ठिकाणी तो सर्व काही त्याचं लाईफ सायकल कंप्लीट करतो. अशा प्रकारच्या कंडिशनला किंवा अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटला काय म्हणायचंय, ॲडॅप्टेशन्स. किंवा अशा प्रकारे जी काही हॅबिट त्या प्लांटमध्ये तयार होते, ज्या ज्या काही ऑर्गॅनिझममध्ये तयार होते, त्याला म्हणायचंय ॲडॅप्टेशन्स. सो इन दिस an organism accumulates many adaptive features in it, and such a features may ensure a degree of success either by allowing the plant to make full use of the amounts of nutrients or water. ओके, सो दे हॅव यूज अ फुल अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स, किंवा त्याला त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे न्यूट्रियंट्स असतील, वॉटर असेल, किंवा मग आवश्यक असणारी हीट असेल, लाईट असेल, या सर्व काही कंडिशन्स त्या ठिकाणी उपलब्ध होतात. सो दे आर अवेलेबल टू ईट ऑर बाय प्रोव्हाइडिंग अ सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट सम अनफेवरेबल ऑर ॲडवर्स फॅक्टर्स such as very high or very low temperature, drought conditions, parasitism, and so on. So these adaptive features of an organism may be hereditary, and they may be genetically controlled, or they may be induced by the habitat factors. म्हणजे काय होते पाहता तुम्ही म्हणाल की जसे की बाबा इराण इराकमध्ये त्या ठिकाणी माणसं कशी राहत असतील, त्या ठिकाणी असणारे काही वेगळ्या प्रकारचे काही प्राणी असतील,
हे कसे राहत असतील, तर त्या ठिकाणी नॅचरली त्याच्यामध्ये काही प्रकारची हेरिडिटरी किंवा त्या